संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। कैलासवासी लक्ष्मण गुमान नाईक 5 लाखाची आर्थिक मदत। भडगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत दलवाडी येथील रहिवासी नाईक यांच्या कुटुंबाला मदत। गोंडगाव तालुका भडगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत दलवाडी येथील रहिवासी लक्ष्मण गुमान नाईक यांचे गेल्या वर्षी ऊसतोड करत असताना अपघाती निधन झालं होतं। त्यांना गोपीनाथ मुंडे ऊसतोड संघटना मार्फत 5 लाखाचे विमा संरक्षण कवच संत तुकाराम महाराज कारखाना पुणे यांच्या वतीनं त्यांच्या आई जिजाबाई नाईक यांना देण्यात आले। या कामी त्यांना गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटना उपाध्यक्ष विश्वजित पाटील राहणार ढोमणे तालुका चाळीसगाव यांचे सहकार्य लाभल्यानं गोंडगाव ग्रामपंचायतच्या वतीनं विश्वजित पाटील यांचा सत्कार दिनांक 7 मे रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आला। यावेळी लोकनियुक्त सरपंच राहुल नेहरू पाटील, शेतकरी विमा प्रतिनिधी राजेंद्र बाबूलाल निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे भडगाव तालुका उपाध्यक्ष राहुल युवराज पाटील, गोंडगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आनंदा सोनवणेसह ग्रामस्थ उपस्थित होते। अवघ्या 5 वर्षापूर्वी दिवंगत लक्ष्मण नाईक यांचे वडील गुमान नाईक यांचं देखील ऊसतोड करत असताना निधन झाले होते। दोघं मुलगा व वडिलांच्या अपघाती निधनानं गरीब नाईक परिवाराचा संसार उघड्यावर आल्यानं एकटी आई जिजाबाई गुमान नाईक परिवाराला आर्थिक मदतीचा हात मिळाल्याचा आनंद गरीब कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसत आहे। सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी। दादा, तुमचा आज गोंडगाव ग्रामपंचायतमध्ये एक छोटासा सत्कार ठेवण्यात आला, काय कारण याला आणि तुम्ही असं काय कार्य केलं की जेणेकरून आम्ही आज ग्रामस्थ तुमचा सत्कार करतोय? पहिले मी माझी प्रथम तुम्हाला ओळख करून देतो। मी विश्वजित वाल्मिक पाटील, राहणार ढोमणे, ऊसतोड मजूर संघटनेचं गोपीनाथ महामंडळ राज्याचा उपाध्यक्ष। आपल्या गावातील मजूर गुमान पाटील हे आपल्याकडे ऊसतोड मजूर म्हणून होते। जाताना त्यांचा कारखान्यावर साईडवर जाताना त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातात आपण त्यांना पाठपुरावा करून विम्यापोटी आज रोजी त्यांच्या मातोश्री त्यांच्या नावाने आज त्यांना 5 लाख रुपये आपण एक विम्याचं जे कवच होतं ते त्यांना आज आपण आपल्या प्रयत्नांनी आणि कारखान्याच्या सहयोगाने आपण त्यांना आज त्यांच्या खात्यावर वर्ग केलं आणि असंच कार्य आपण यापुढेही करत राहणार आहे। गरीब जनता जेही असेल, ऊसतोड मजूर असो किंवा कोणी बांधकाम व्यावसायिक असो, त्यांचा जो विम्याचा काम असतं त्याचा पाठपुरावा करून आपण त्यांच्या आरोग्यासाठी भविष्यासाठी आपण कटिबद्ध राहू अशी मी तुम्हाला सांगतो। कधी झाला होता अपघात? साधारण हा अपघात मागच्या वर्षी ऑक्टोबरला 2025 ला झाला। 25 साधारणतः 1-1.5 वर्षाचा एक वर्षाचा कालावधी। 1 वर्षाचा कालावधीनंतर तुम्ही हा विमा मंजूर करून आणला। हो। आज कसं का असे ना, तुम्ही एक फुल ना फुलपाकडी म्हणून गरिबाच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसत आहे। काय वाटतंय दादा तुम्हाला? काय वाटतंय? नाही, एक आनंद वाटतंय मला। त्यांनी जर पाठपुरावा केला तर ते अतिशय म्हणजे आम्हाला आनंदाची बातमी आहे खरंच। त्यांनी आम्हाला जे डॉक्युमेंट सांगितलं, जे माहिती दिली ती आम्ही सर्व त्यांनी माहिती ती पुरवली आम्ही, आणि जे विम्याचं जेवढी रक्कम होती त्यांनी आज आमच्या अकाउंटला ती जमा झाली। असं वाटत होतं का तुम्हाला? असं वाटत होतं का विमा कधी मंजूर होईल किंवा अशी आपल्याला घर बसून मदत येईल? लोक सांगत होते विमाचं ते काही मंजूर होणार नाही म्हणे, ते फसवते असं लोक सांगत होते, पण त्यांनी अतिशय एकदम चांगलं काम केलं आणि आमच्या गावासाठी आम्हाला पण एक भरोसा या त्यांच्याकडून आम्हाला असं मिळाला किंवा अशी माहिती म्हणजे विमा पास होऊन गरिबाचं काहीतरी भरवू शकतं असं। दादासाहेब, धन्यवाद। तुम्ही आमच्या गावातील एक गरीब कुटुंबाला मदत केली। भविष्यात तुमची अशीच मदत मिळो किंवा तुम्हाला अशीच प्रेरणा मिळो, आणि जर महामंडळ संदर्भात किंवा ऊसतोड संदर्भात जर काही काम असलं तर आपल्याशी कॉन्टॅक्ट किंवा मोबाईल नंबर काय सांगता येईल? काय कशी मदत करणार? मी तुम्हाला सांगतो, आपल्या जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर खानदेशात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यात कुठल्याही ऊसतोड मजुरांना भविष्यात बैलाचा अपघात असो, जनावरांचा अपघात असो किंवा जीवितहानी असो, त्यांना जर कुठलाही अपघात झाला त्यांनी माझ्याशी संपर्क करून माझा मोबाईल क्रमांक 9730682311 आहे आणि आपण कुठल्याही राज्य आपल्या महाराष्ट्र राज्यातला कुठलाही मजूर असो, आपण त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना पुन्हा फुलाची पाकळी जी आहे ते त्यांना देण्याचं कर्तव्य माझं क्रमप्राप्त राहील। दुसरी गोष्ट सांगतो, ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस मला आपल्या गावचे सरपंच राहुल दादा असतील, नाना असतील, ह्या लोकांनी मला अगदी पुरेपूर असं सहकार्य केलं
आणि त्यावेळेस मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुमचं कार्य असं चालू राहावं आणि भविष्यात तुम्हाला अशीच सद्गुणी किंवा व्यवस्थित प्रेरणा मिळो हीच अपेक्षा व्यक्त करतो.